नमस्कार, मी डॉक्टर निखिल तानाजीराव चोरगे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की येत्या 13, 14, 15 तारखेला आपल्या इथे ग्रामीण साहित्य कृषी साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे. आणि या साहित्य संमेलनासाठी सध्याचं आपण जर बघितलं तर जय्यत तयारी चालू आहे, मंडपाचं काम चालू आहे, आता ह्या इथे स्टेजचं काम चालू आहे. आणि याचप्रमाणे आपण जवळजवळ 1,500 ते 2,000 लोकांच्या सिटिंग कॅपॅसिटीचा हा मंडप आपण इथे उभा केलेला आहे. या मंडपामध्ये आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, उदयजी सामंत साहेब हे सर्व दिग्गज मंडळी आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून या कार्यक्रमासाठी आपण उद्या 13 तारखेपासून या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. या कार्यक्रमाची सुरुवात ही ग्रंथदिंडी याने होणार आहे आणि 14 तारखेला हा प्रमुख उद्घाटनाचा कार्यक्रम इथे सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे आपण विविध स्टॉल इथे मांडलेले आहेत. त्या स्टॉल्समध्ये आपण बरेच पुस्तक प्रकाशक इथे मंडपात स्टॉलमध्ये आहेत. त्याचबरोबर विविध बँक कोऑपरेटिव्ह सेक्टरचे इथे स्टॉल्स आहेत. या मंडपाला लागून सुद्धा जेवणाची व्यवस्था आपण इथे केलेली आहे आणि अशा पद्धतीने आता हे काम इथे चालू आहे. कोकणामध्ये प्रथमच ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे. हे आयोजित करण्यामागचं उद्देश एक आहे की सर्व ग्रामीण साहित्य लोकांपर्यंत पोहोचावं. यामध्ये सहकाराचा सुद्धा मोठ्या प्रमाणे सहभाग आहे आणि या सर्वांमध्ये आपल्याला विविध चर्चासत्र आपण इथे आयोजित केलेले आहेत. कृषी क्षेत्रातील चर्चासत्र आहेत, ग्रामीण साहित्याशी निगडीत साहित्य चर्चासत्र आहे. त्याचप्रमाणे कवी संमेलनामध्ये सुद्धा विविध कवी आपल्या इथे येणार आहेत. सर्वांना मी एक आवाहन करतो की अशा मोठ्या ग्रामीण साहित्य कृषीच्या साहित्य संमेलनासाठी आपण सर्वांनी नक्की या. या सर्व साहित्य संमेलनाचा आपण आनंद घ्या. नवनवीन गोष्टी इथे शिकायला मिळणार आहेत. या सर्वांचा आपण इथे अनुभव घ्या ही सर्वांना विनंती करतो.